सकाळचे 7 वाजले आणि आम्ही आता पर्वत चढायला रेडी आहेत. बॅग पण रेडी आहे. चला आता तुम्हाला पर्वत दाखवतो आम्ही. बघा हा पर्वत आम्हाला चढायचा आहे. तुम्हाला छोटा वाटत असेल पण हा खूप मोठा. तुम्ही विचार करा तुम्हाला हे सुद्धा दिसलं नाही व्हिडिओमध्ये. बघा हे केवढंसं दिसतंय रोपवे आणि ते सगळ्यात वरती आहे ना राहुल. त्याच्या पण मागे तो जो आहे ना तो छोटासा असा शिखर टाईप मध्ये. म्हणजे आपल्याला काय माहिती का वर चढायचंय परत खाली उतरायचंय परत वर चढायचंय. बापरे समजलं. चला चला आम्ही चाललोय आता. नकुल गजानन चौहान. इथे पण बॅग होते. वी आर ऑन द वे टू द गिरनार रोपवे. आम्ही आता छोट्या एअरपोर्टला आहे. इट इज कॉल्ड एज उडन खटोला. येस टेक ऑफ होणार आमचा आता. गिरनार पर्वत चढण्यासाठी आम्ही रोपवे केलेला. त्याची कॉस्ट होती जाण्याचे 400 आणि येण्याचे 300 रुपीज. आणि वेदर चेंज असल्यामुळे कधी पण तिकीट कॅन्सल होऊ शकतं. आणि आम्ही 5000 स्टेप स्किप केलेले आहे आणि वरती 5000 स्टेप चढणारे एकूण 10,000 स्टेप आहे तिथे. आणि मेन गोष्ट म्हणजे तिथे प्लॅस्टिकची बॉटल घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. एक तर स्टीलची बॉटल घेऊ शकता किंवा तिकडची ब्रँड एक गिरी कोणती तरी ती घेऊन जा. आणि खालतूनच कॅरी करा कारण की खालती 20-30 रुपीजला भेटते बॉटल. आणि तीच बॉटलवरती 70-80 रुपयाला भेटते किंवा 100पर्यंत पण जाते. तर तुम्ही खालतूनच वॉटर बॉटल कॅरी करा. आणि सकाळीच तुम्ही जा मी तर बोलेन कारण की दुपारपर्यंत भरपूर ऊन असतं. आम्ही पण सकाळीच गेलेलो. जंगल में मंगल. तो नमस्कार मित्रांनो. आता आम्ही आहोत रोपवेमध्ये. आम्ही चाललोय वरती अंबाजी टेम्पलपर्यंत. 5000 स्टेप्स आम्ही रोपवेने कव्हर करणार आणि त्याच्या पुढे मग आम्ही स्टेप्सनी पुढे जाणार आहे. हो तर तुम्ही तयार आहे या चॅलेंजसाठी. येस आम्ही तयार आहोत. वी आर रेडी फॉर. आपण किती पाणी बॉटल घेतले सोबत? 11 पाणी बॉटल आमच्याकडे. नाही 12. आणि मिनिमा तू रेडी आहे? आय एम रेडी. मला काय तू चल ना. बघा हा पर्वत एवढा 5000 स्टेप. स्किप केले 5000 स्टेप. आणि हे दिसत आहेत ना स्टेप हे आम्ही स्किप केले आहेत. नाही दिसत आहेत. झूम केल्याच्या नंतर हे होईल. आपल्याला खालून दिसत होतं ना ते. आपण खालून जे बघितलं ते फक्त टिल 5000 स्टेप्स होत. त्याच्यावरती अजून आपल्याला दिसत नाही. छोटं वाटतंय. त्याच्या मागच्या साईडला अजून वरती आहे. तुम्हाला हा ते सांग नीट सांग. आता एक्झॅक्टली मला पण नक्की माहित नाही. पण आपल्या जे वरती जातो ना तेव्हा आपल्याला एका पॉइंटला असं आहे की आपल्याला खाली उतरायचं थोडं. 700-800 पायऱ्या खाली उतरायच्या आणि देन परत वर चढायचं. इट इज लाईक असा टाईपचा आहे तो. ओके म्हणजे हे तुम्हाला दिसतंय ते याच्यावरती 50% डिस्टन्स आहे फक्त. पर्वत काव केलाय प्लेन कसा काय. पहिला मला वाटायचं की 5000 स्टेप नसतील. पण जी मी आता वरतून जो व्ह्यू बघितला आणि जी हाईट बघितली त्यामुळे मला खरंच वाटतं की 5000 स्टेप असतील. ते एकदम एंडिंगला दिसते ते वाला मंदिर आहे तिकडे. आता आम्हाला असं जायचंय. व्ह्यू बघा.
हे खालतून आलोय पूर्ण आम्ही, तुम्हाला समजणारच नाही, मग व्हिडिओमध्ये पण समजणार नाही, व्हिडिओमध्ये भरपूर कमी समजतं. मग दाखवतो मी खालून थोडं. आता आम्ही रोपवेणीवरती पोहोचलोय, वर जायला सुरू करतोय. फक्त 2 लेजंड्स इथपर्यंत हे करायची हिंमत करू शकलेत, आयुष द बेस्ट अँड राहुल द ग्रेट. सो हे पहिलं टेम्पल अंबाजी, इथे आम्हाला जायचं आहे आता. सो इट इज लाईक दिस, लेट्स सी. इकडे आम्ही आता काठी घेतली आहे. अंबाजी टेम्पल दर्शन झालं आहे आमचं. आता आम्हाला वरती सुरू करायचं आहे. हे रोपवे पॉईंट. इथे काठीचं आता असं आहे की 50 रुपयाला काठी, त्याचं 30 रुपये भाडं असतं. रिटर्न केल्यावरती 20 रुपये भेटणार. हा आमचा आमच्या सेफ्टी पर्पजसाठी घेतलं. येस. इन केस बघू शकता माझ्या हातात काठी नाही, मी असंच चढणार. हां मी 2 घेतले आहेत. मग दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. ठीक आहे. राहुल असं 2 काट्या घेतल्या की राहुल असं चालणार. कुबड्या घेऊन. कसा कूल बनतोय. हातात काठी तर आहे. माझ्या भावाला मारायला कोण आहे? क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. आता फोटोग्राफी झाल्यावर नाही. सो भाई साहब गेटच बंद केलं देवानी. लवकर मी इकडे या आता चल इथून. मी आता खालून इकडे वरती आलो. तो जो ब्ल्यू शेड आहे तो रोपवेचा पॉईंट आहे. तिकडे अंबाजी टेम्पल आहे. तर तिकडनं असं येऊन इकडे मंदिर आहे. सो लाईक यू सारखा शेपनी यावं लागतं. खाली उतरायचं, मग वर चढायचं, आणि इकडे परत वर चढायचं. इथे वर चढलो. आता आम्हाला जायचं आहे इथे खाली. सो इकडनं परत खाली उतरायचं आहे, आणि खाली ते मंदिर आहे तिकडे. ते मंदिर झाल्यावरती तिकडनं पुन्हा वर चढायचं आहे या पॉईंटपर्यंत. सो लाईक असं चढण उतरण मिक्स आहे. पॉईंटपर्यंत 10 मिनटाच्या आत पोहोचायचं ठरवलं आहे आम्ही. आता टायमर स्टार्ट करतो आहे. लेटचे किती वेळ लागतो. चल फास्ट फास्ट. हां. सो आम्हाला ॲक्च्युली वाटलं होतं की तिथे जायचं आहे, बट इथे ॲक्च्युली असं आहे. इथे ॲक्च्युली असं आहे की आम्हाला इकडे जायचं नाही, आधी आम्हाला वर जायचं आहे इकडनं. सो आम्ही या पॉईंटमध्ये पोहोचलो आहे 6.5 मिनटात. तिथे खाली जायला आम्हाला आधी त्या वरच्या तिकडच्या पॉईंटवरनं 6.5 मिनटात आम्ही ते आलो आहे. 7 मिनटं झाली आता. आत्ता झाली. थांब मी दिसत नाही. हां ठीक आहे. आता पण तिथे जायला आम्हाला आधी वर जावं लागणार आहे. फोकस खूप हे होतं रे. वर जावं लागणार आहे. सो आता आम्ही पहिले वर जातो आहे. हां चल. सॉरी लिटल कन्फ्युजन. रस्ता भेटला आम्हाला. आम्ही कंटिन्यू करतो आहे आता. मध्ये थोडं कन्फ्युजन होऊन पण ये लवकर ये. आम्ही ऑलमोस्ट 9:10ला पोचलो आहे. टायमर दाखव रे. म्हणजे आम्ही 10 मिनटात आलो इथे. ते मधलं कन्फ्युजन अवॉइड केलं. हां तर बोल एकदा. पाय काय होत आहेत. हा काय बोला सांग रे. उभं राहिलं पाय थरथरत आहेत. आणि अजून कारण काय दिलं. जिम सोडून काय 2 वर्ष झाली. आणि बोलतो थाईज माझे जास्त आहेत आणि माझं वजन जास्त आहे म्हणून. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं
ते आम्ही जे इथं खालती आलो हे जेवणाचं आहे. हे तुम्ही नंतर या, आता नका येऊ. हां आमचा हा एवढा स्टेप जरा वेस्ट गेल्या पण ठीक आहे. आम्ही बोललो आम्ही रोपवेने येते त्या रोपवेचे 5,000 पायऱ्या आपण चल एक्स्ट्रा कव्हर करूया. अशा ठिकाणी यूज करूया. मी एक ऑफिशियल एक ब्रेक घेतला इकडे. आयुषचे पाय थरथरतायत आणि आम्हाला पण थोडीशी तहान लागली म्हणून. असं आयुष्यवरच नाही पण आयुषचे पाय थरथरायला लागले. तो आम्हाला दाखवत सुद्धा होता. दाखव दाखव. आता उठायची ताकद नाही. बरोबर याच्यात थोडंसं आहे पिऊन घ्या. नाही आलं तर हे घे हे घे. तर झालं एवढं चढून ऑलमोस्ट आता आलो आहे. 8:30च्या आसपास सुरू केलं होतं आम्ही. 9:30 वाजले आता. हा बघा आमचा शूरवीर. ऑलमोस्ट आलो आहे आम्ही आता. 9:35 झालेत. 1-1.25 तास लागला चढायला रोपेपासून. आम्ही गाम एका चांगल्या बाईने आम्हाला हे ऑफर केलं. नाईस. ऑलमोस्ट भाऊ होतो ना एक झापट मारे. चला खाली झापट मारे बिचारा प्रशांत डभोडा गाम नव्हतो झालेलं. दर्शन झालं आमचं आता. आता आम्ही खाली निघतो. रोपेपासून अराऊंड 1.25 तास लागला मला भरायला. असं झालं दर्शन. आता हेडिंग बॅक टू द बेस. खालून रोपवे सुरू होतो. रोपवे इकडे एका मध्ये सेंटर पॉईंट पण जातो. इकडनं परत मग थोडं चालत वर या पॉईंटमध्ये यावं लागतं. हे गोरखनाथांचं मंदिर आहे. तिकडनं खाली यायचं इथे या पॉईंटपर्यंत. या पॉईंटला आलो की इकडनं परत वर जायचं. तिकडे दत्तांचं मंदिर आहे. दत्तांचं मंदिर झालं की परत खाली यायचं आणि खाली आलं की आता इकडे दत्तांचं मंदिर आहे तिकडे जायचं. ते झालं की परत वर यायचं आणि इकडनं परत तिकडे वर जायचं. तिकडे खाली उतरायचं. इकडे रोपवे. नमस्कार मित्रांनो, आमचं झालेलं आहे वरचं मेन मंदिर. आता आम्ही खाली उतरतोय. तर खाली उतरताना आपल्या मध्ये खाली दत्तांची धुनी करायची असते. तिथे प्रसादालय पण असतं. सो आम्ही आता तिथे जाऊन थोडासा प्रसाद खाऊ आणि ते झालं की रिटर्नची जर्नी सुरू. मजा आली. वी आर व्हेरी स्ट्रॉंग. आम्ही फिलिंग व्हेरी स्ट्रॉंग. आम्हाला काय वाटत नाही. सगळ्यात स्ट्रॉंग आहेत. आणि आमचे दोन वीक मित्र कुठे दिसत नाही. त्यांचे पाय बी कापतायत. ते कुठे आहेत? हां ते कुठे आहेत ते दोघं? ते खालती गेलेत कारण की आपण कॉलवर बोलत होतो. आम्ही आमच्या फॅमिलीला कॉल केलेला म्हणून आम्ही जरा ब्रेक घेतलेला. हां ते दोघं वीक आहेत. आणि ते खाली निशुल्क भोजनालय असून नकुल एकदम एक्साइट झाला. तो धावतो सुटला एकदम. त्याला वजन काय वाटलं नाही. चला. समोर जी दत्तांची ध्वनी आहे ती दर सोमवारी सकाळी 9 वाजता पेटवली जाते आणि ती फक्त मंत्रोच्चाराने पेटवली जाते. आणि दर सोमवारी सकाळी 9 वाजता तिचा मंत्रोच्चार सुरू होतो आणि 15 ते 20 मिनिटात ती ध्वनी आपोआप पेटायला सुरू होते. आज सोमवार होता आणि आज ती ध्वनी पेटवली. ते वरती दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिकडे जवळपास 11 ते 12 हजार वर्ष दत्तांनी तपश्चर्या केली होती. आता इथे गोरखनाथांचं स्थान पण आहे. त्यांची धुनी आहे. ती दत्तांची धुनी आहे. तिथे जी खाली दिसते ती दत्तांची धुनी आहे. ती अखंड धुनी आहे. आणि तिचं असं आहे की आज सोमवार आहे आणि दर सोमवार सकाळी 9 वाजता धुनी आपोआप सुरू होते. तिथे मंत्रोच्चार होतो. त्या टायमाला ते खूप गर्दी असते. सो तुम्ही कधी याल तर प्रयत्न करा की सोमवारी या. जेणेकरून सोमवार माझी धुनी तुम्हाला भेटताना बघू शकाल सकाळी 9 वाजता. बाकी इकडे आम्ही तर अर्धा रोपेने प्रवास केला आणि बाकी चालत करतोय. जवळपास आम्ही 1 ते 1.25 तासामध्ये रोपेपासून वर पोहोचलो. आता खाली उतरतोय. पण खूप छान झालं. इथे बरेचसे असे जण आहेत की जे लोक खालूनपासून वरती पूर्ण चढ येत आहेत. आणि त्यातले बरेचशे लोकांनी काल आधी 7 वाजता सुरू केले चढायला आणि ते आता सकाळी 9ला वगैरे म्हणजे 12 तास 13 तास 14 तास चढत आहेत ते. आणि ते आता सकाळी वर पोहोचले. परत उतरणार पण खाली असेच. आता आम्ही काय अर्धा 1 तासामध्ये खाली उतरू आणि तिकडनं रोपवे मग आहे आम्हाला. सो आम्हाला जवळपास एक 4 ते 5 तास लागले रोपवेनी येऊन जाऊन सगळं. पण आय हायली रिकमेंड यू.
बोल. यार तू किती स्पेस खातोय बंद कर ना. योगेश रवी सोनवणे. माझे अजून पाय नाही दुखले, काय नाही दुखले. मी इकडं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे या ग्रुपमधला. मैं हूँ यहाँ का जयकांत शिकरे. मे हू या का जयकांत शिकरे. ए नकुल पाटी बघ. बस झालं ना, तू काय बोलतच नाही. होतं इकडे. जाऊ दे. मम्मीबद्दल बोल, काय बोलतोस? माझ्या मम्मी 2019मध्ये हे गिरनार पूर्ण 10,000 स्टेप चढून उतरून केले. तेव्हा रोपवे नव्हता. पण आता मी जेव्हा करतो तेव्हा तर माझी 5,000मध्येच फाटली चढताना. तर मी घरी गेल्यावर हे लोक बोलतात की आमचे पाय धुणार घरचे, पण मी माझ्या मम्मीचेच पाय धुईन घरी गेलं. कारण खूप डेडिकेटेडली केलं तिने. आणि मला आता इमॅजिन होतं की तिने कसं केलं एवढं मस्त. तुझं काय झालं होतं चढताना? माझे पाय नाचत होते. आम्ही आलो आहे रिटर्न. आता झालं आमचं दर्शन झालं, चढून उतरून आलो. नाव बॅक टू रोपवे. दर्शन करके जितना हो सके उतना जल्दी वापस आना. टीपी पेपर पेपर. काय आलं सांग. मस्त नसते सगळं सांभाळ बरं. मी पूर्ण व्हिडिओ काढतो. चल. रेडी टू सर्व फ्रूट ज्यूस बेस ड्रिंक. मला चांगलाच लागणार. मस्त आहे ना. आम्ही खाली उतरलो आहे आणि आम्ही एक तासाने आमची बस आहे. तर त्यासाठी आम्ही आता 1 तास इथं आराम करतो आहे. ट्रेन आहे आमची 1 तासानी. तर आता आम्ही इथं आराम करतो आहे. चला. तर आम्ही आता निघालो इकडून. तर फायनली आमची आज ट्रिप संपली. असं बोलू शकत नाही की आमची ट्रेन जर्नी बाकी आहे, पण मध्ये काय ना काय होईल तर आम्ही ते सगळं दाखवतो तुम्हाला. पण आम्ही आता फायनली इथून निघालो आहे आणि आज खूप मजा आली गिरनार पर्वत चढून. 3:30ची ट्रेन आहे. कितीची ट्रेन आहे ते राहुलला विचार. आमची 3:30ची सौराष्ट्र स्पेशल एक्सप्रेस आहे. सारखीला आहे. आता वाजले 2:15. आता यांच्या जेवायच्या स्पीडवर डिपेंड करायचं की जेवायचं की सौराष्ट्र नाही. ट्रेन मला माहीत नाही कारण की मला ट्रेनमध्ये प्रवास मी करत नाही. ते ऍक्टिंग करत. आता आम्ही जुनागडला आलो आहे आणि इकडचं बोललो स्ट्रीट फूड एकदा ट्राय करून बघूया कसं आहे. तर राहुल काय असं साधं लागतं ना, तर तिकट पाहिजे ना. तर तिकट चटणी हे घ्या. तिकट लागतं. तिकट लागते. तर तुम्हाला आमचा रिच्युअल माहिती असेल. हां. प्रत्येक ट्रॅव्हल म्हणजे आमची ट्रिप संपल्यावर मी आणि योगेश नेहमीच स्टेशनला कुठे ट्रॅव्हल करत असतो तर काही ना काही थंड आम्ही पितोच. आणि याचा कॉन्ट्री आम्ही सगळ्यांमध्ये टाकतो. आम्ही 2 घेतले. याने आधी पिऊन टाकलं आणि दुसरं आम्ही व्हिडिओ काढायला विसरलो. पण तर तेच. आम्ही पियाले दोघंच पियालोय, पण याची कॉन्ट्री सगळी मध्ये जाणार असतो. ओनली आम्ही आता वंदे भारतने घरी चाललो. व्हेरी अनएक्सपेक्टेड. मला वाटलं हे लोक लिटरली फर्स्ट व्हिडिओ शूट करणारे वंदे भारत आली म्हणून. चला बसा. कॉन्फिडन्स. गरीबों के चेहरों पे खुशी जो आती है ना, उनको ऐसा कुछ देने से वो बहुत मायने रखती है. या गरिबांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो ना, असं छोटे छोटे सरप्राईज देऊन चेहऱ्याकडे मग वाटत पण नसावं की यांना कधी वंदे भारतचं काय असं काही माहिती असावं. म्हणजे पप्पा तर रेल्वेमध्ये. ते बाप्पा रेल्वेमध्ये. पण ठीक आहे, पण आता काय आहे, पण त्यांना गरीब सगळ्यांना भेटू दे. असे गरीब आम्ही सगळे गरीब अगले सरप्राईज आहे. मला छान वाटलं. आता
आम्ही वंदे भारतमध्ये बसलो आहे आणि मला माहीत नव्हतं वंदे भारत बुक केली. माझं असं असतं की राहुल असलं मी कसलं टेन्शन घेत नाही. सगळं राहुल बघतो, A to Z राहुल बघतो. कोणती बस काय असेल ते सगळं राहुल बघतो, मी झंझट घेत नाही. तर आता मला माहीत नव्हतं, त्यांनी सांगितलं होतं की आपली वंदे भारत ट्रेन आहे हे असं सांगितलं होतं. तर मी तर बघा कसे उठून काय कपडे घालून निघाले, म्हणजे असं झालं. ते बोलले की आणि ते बोलले त्यांनी शर्ट आणि हे घालून निघाले. ते बोलले की मी तिकडे जाऊन चेंज करेन. बोललो ठीक आहे काय असेल त्याचं. मी ते काय होतं सरप्राईज दिलं तुम्ही, याचे पैसे नाही घेणार हे ना. मग काय काय सरप्राईज, आम्ही कपडे पण नाही पैशाची पडले अरे सरप्राईज दे. तुमच्या चेहऱ्यावरची खुशी आहे ती एवढी खुशी डबल होईल जेव्हा तू बोलशील की पैसे नको देऊ. डबल नाही चोबल होईल. आता आपल्याला खाणं ट्रेन कुठे जाते? स्नॅक्स आयुष्य. आता वंदे भारतमध्ये आम्हाला हे सगळं भेटलंय खायला. बघू शकतो मुंबई का छोकरा. हो एवढ्या लवकर वाचून होते याचं. वा काय स्पीडनी वाचतंय. हा तो आहे का, तो कोणता क्रिशमधला, तो एवढा फास्ट वाचतो. अरे बापरे लास्ट पेजवर आता झालं वाचून पेपर. एवढं फास्ट पेपर वाचला भाई साहब. सही आहे यार आयुष. थोडा पेपर फाडून दे हे ना. तुम्हाला मी भिकारी दिसत असेल ना, अवले भिकारी अवतारमध्ये. हे पण माझ्याशी रुटलेत बघा. असंच असतं जेव्हा पैसे नसतात ना तेव्हा चांगले पण असे हे करतात. मी आज गरीब आहे, माझ्याकडे कपडे नाही, हे नाही ते नाही, ते हे माझ्याशी असे वागतात. अशी गरिबी नको कोणाला की माणूस वंदे भारतने फिरे. हा नकुल बघा संडास जाऊन टॉयलेटमध्ये जाऊन सेल्फी काढ. वंदे भारत. सुनो मेरे वीरो आज मेरी कहानी. आता आम्ही वंदे भारतनी झाला आम्ही. हा बघा जिथं जातो तिथे पहिला फोटो काढण्यासाठी ह्या बॅग घेतल्या, पण नंतर एक आम्ही त्याला आयुष आता चालला आहे. काहीतरी बोल. बॅक टू रियालिटी. बाय अंटिल नेक्स्ट ट्रिप. सगळ्यात आलो आहे आणि मेंदूवडे खायचे होते. राहुलला खूप आस होती मेंदूवड्याची. तो कधीपासून मला मेंदूवडे खायचे ठाण्यापासून, पण बंद होतं कारण की इथे गॅसचं जरा शॉर्टेज आहे म्हणून. पण आम्ही वडापाव खाल्ला बेस्ट आमच्या इकडचा. तर आम्हाला आता येस तर आम्हाला आता चांगलं वाटतं. आणि हा ब्लॉग इथेच एंड होतो आहे. तर चला बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.